What's next? आरती चालू आहे ना? वंदीन चरणन डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंगिन अनंत पूजिन भावे वाळीन म्हणेन मा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या जीवाची जोखीम उचलून आम्हाला मदत केली. तुमच्या टीम सोबत काम करणं हे आमचं मोठं भाग्यच आहे. हो पण नियम. तुमच्या टीमची ओळख ही आमच्या मरणासोबतच संपेल. धन्यवाद. थँक्यू. यांना सगळ्यांना आठवडाभर ओव्हरडोस मध्ये ठेवायचं आणि नंतर पोलीस स्टेशन समोर सोडून द्यायचं. पण ह्यांची टीम पूर्ण झाल्यावर एक जण कमी आहे यांच्यातला. हॅलो, आय रिपीट, कोणी ऐकताय का मला? पिंक कुर्तावाला मिसिंग आहे. तुम्हाला कुठल्याच स्पॉट वरती दिसत नाहीये. भाग गया होगा. शक्यच नाही. एवढं प्लॅनिंग करून हल्ला केलाय त्यांनी, असाच नाही पळून जाणार तो. आणि लांडगा कितीही जखमी असला, एकटा जरी पडलेला असला ना तरी त्याच्या शिकारीसाठी परत येतोच. पण चारुदत्त सरांची कार गेट वरती आली आहे. टीम करो या मरो. मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची.
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी हे सुख करता सुखाने जा आणि पुढल्या वर्षी लवकर या. तुझ्या आगमनाने जितका आनंद होतो तितकंच दुःख तुझ्या विसर्जनाने होतं. आणि आम्हाला माहिती आहे की तुमची कृपा दृष्टी आमच्यावर विसर्जनानंतरही सदैव असते. तुझ्यामुळे आम्ही आनंदी आणि प्रफुल्लित राहतो. हे गणराया, असेच सगळ्यांचे विघ्न हरण करत राहा. दृष्टांवर मात करण्यासाठी आम्हाला शक्ती दे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हॅलो, गणपती बाप्पा आले की घर कसं अगदी भरल्या भरल्यासारखं वाटतं नाही. आणि आता विसर्जन झाले तर सगळं सुनं सुनं वाटतंय. हो ना, बाप्पाची आरास, आगमनाची तयारी, नैवेद्य, आरती, त्या सगळ्याची तयारी, पाहुण्यांची लगबग. एवढंच नाही, दिव्यात तेल आहे ना, उदबत्ती चालू आहे ना, ह्या सगळ्याकडे पण आपलं केवढं लक्ष असतं. सगळ्यांची किती लगबग चालू असते. लोका सांगी ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. तू स्वतः उशिरा आलीस ते? मग उशीर नाही होणार का तिला? गाडीत जागा नाही म्हणून तिला घेतलंच का गाडीत? उशीरच होणार ना. नाकच मुरडत बस नुसती. जाऊ दे, खूप धावपळ झाली आहे सगळ्यांची. आता जरा आराम करूया. हा, आराम कसला करताय? आता आराम करायला वेळ नाही. म्हणजे मी दिलेला शब्द पाळलाय मी. उद्या मुलगा बघायला येतोय तारिणीला. मुलगा? त्याचं नाव, गाव, पत्ता काहीच माहिती नाहीये. त्यांनी फोटो पण पाठवला नाही. त्याची काही माहिती सुद्धा नाही आणि लगेच बघायला कसं येतं? आदवा, तुला सुद्धा माहिती नाही का रे? आई, मला पण आत्ताच म्हणजे मुलगा तसा चांगलाच असेल. हो ना रेखा? मी शोधलाय की नाही? हा, मग तो तारिणीसाठी योग्यच असणार. तारिणीला अगदी शोभून दिसेल मुलगा. पण त्याचा फोटो तरी मागवायचा होतास. आई, आता चांगलं घडतंय ना सगळं. उगाच तू शंका काढू नकोस मध्ये मध्ये. शंका नको घेऊ तर काय करू? हा आजी, अगं पण त्याची काहीच माहिती नाही आपल्याला. अगं उद्या येतात ना ते, उद्या कळेल. आणि निशीच्या आईने शोधलंय स्थळ म्हणजे मुलगा चांगलाच असेल. एक्सक्यूज मी, मला एक काम आठवलंय, मी आलोच. तू थांबलाच का होतास इतका वेळ? निघ. आजी, चला. तारिणी, उद्या कुठेही बाहेर जाऊ नकोस, नाहीतर त्यांच्या समोर आमचा हसं होईल. उद्या मुलगा बघायला येतोय तारिणीला. मी शोधलाय की नाही? हा, मग तो तारिणीसाठी योग्यच असणार. तारिणीला अगदी शोभून दिसेल मुलगा.
बॉस ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नकोस. मी जायच्या आधी तुला पोळ्या बनवायला शिकवून जाईल. नाहीतर एक काम करूयात ना, एक मुलगी शोधायची का छान तुझ्यासाठी, जी तुला मस्तपैकी पोळ्या बनवून देईन. केडी थांब, सावकाश. हे घे पाणी पी. सावकाश. वर बघ, वर बघ, वर बघ, म्हणजे सासू आठवेल तुला. काय रे, सासू रोज झेपेल का? हा? अरे केदार, अरे हो, सावकाश, हळू. बापरे, सासूचं नाव काढल्यावर एवढा ठसका लागला. कोण आहे मुलगी? असं काही नाहीये. असं काही नाहीये. काही बोलतोस तू. माझं सोड, तुझं काय? तुला करायचं हे लग्न? बॉस बोल ना, तुझी इच्छा आहे का हे लग्न करायची? माझ्या आईची आहे ना, तिचा शब्द मी नाही टाळू शकत. म्हणजे तुझी इच्छा नाहीये? नाही, असं काही नाहीये. असंच आहे, त्यांची इच्छा आहे म्हणून तू लग्न करतेस. बॉस एक सांगू का, मला नाही पटत हे. तू तू कोणाशीही लग्न कर, पण ऍटलीस्ट तो मुलगा तुझ्या पसंतीचा हवा ना. तुला शोभेल असा, तुझ्या ध्येयाला साथ देईल असा मुलगा हवा ना तो. असं कोणाशीही लग्न कसं करणार आहेस तू? आणि त्या मुलाचा फोटो पण नाही बघितलास तू अजून, आणि त्याच्याशी लग्न करणार आहेस? बॉस, तू स्वतःचा विचार कर ना. हा, तू घरच्यांसोबत बोल ना. तू का सहन करतेयस? केदार, मी जे काय करतेय त्याला सहन करणं नाही म्हणत. घरच्यांवरचं प्रेम आणि घरच्यांवर असलेला विश्वास असं म्हणतात. सहन नाही करते मी. आणि हो, मला माहितीये तुझ्या मनात कोणीतरी आहे. तू मला सांगत नाहीयेस, पण लवकरच शोधून काढीन मी. बघ तू. पण तू कितीही ठरव, तुझ्या मनात नसताना हे लग्न नाही होणार. बरं, एक महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला सगळ्यांना. आपल्या घरात सध्या युवराजच्या लग्नाचं फार मोठं कार्य होऊ घातलंय, पण त्याची सगळी जबाबदारी मी कौशिकीवरती सोपवलेली आहे. कौशिकी, या संदर्भात तुला काही सांगायचंय, बोलायचं असेल तर? युवराजच्या लग्नाची सगळी तयारी मी सुरू केलेली आहे, त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. आपल्या स्टेटसला शोभेल असंच लग्न होणार आहे. बेलसरे कुटुंबातल्या सगळ्यांसाठी आणि निशितासाठी सुद्धा मी काही ज्वेलरीचे डिझाईन्स काढून ठेवलेत. ज्वेलरी बनवायला सुद्धा दिली आहे. आणि पद्मिनी काकू, आय थिंक येत्या 2-3 दिवसात ज्वेलरी डिझायनर आणि ड्रेस डिझायनर्स आपल्या घरी येतील. तुम्ही प्लीज निवड कराल का? हो प्लीज. मला पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जी निवड कराल ना, त्याच्यामुळे खांडेकर कुटुंबातली प्रत्येक बाई अगदी सुंदर आणि लक्ष्मीसारखी दिसेल. वा वा. हे किती रुपयांचे दागिने करतोय आपण निशींच्या घरच्यांसाठी? नाही म्हणजे काय, एंगेजमेंटचा खर्च कळायला हवा ना, काय तो अंदाजे? हो ऑफकोर्स. अंदाजे मला असं वाटतं 10 ते 15 लाख. वा. अगं, एवढा खर्च नाही? म्हणजे साखरपुड्यालाच एवढा खर्च? लग्न व्हायचंय अजून, आणि त्या माणसांवर आत्ताच एवढा खर्च म्हणजे? पद्मिनी काकू, तुम्ही असा का विचार करताय?
आता निशिता या घरात सून म्हणून येणार आहे, तुम्ही सासू होणार आहात. ती या कुटुंबाचा भाग होणार आहे, त्या घरातला प्रत्येक व्यक्ती या कुटुंबाचा भाग होणार आहे. हो, अगदी परक्यांसाठी दागिने करतोय असं रिॲक्ट करू नका. आणि राहिला प्रश्न युवराजच्या लग्नाचा, तर खांडेकरांच्या स्टेटसला शोभेल अशा लग्नाची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. आय प्रॉमिस यू ऑल दॅट. खांडेकरांच्या स्टेटसला शोभेल असं की तुझ्या स्टेटसला शोभेल असं? दी कौशिकी खांडेकरच्या भावाचं लग्न हे स्टेटस जपायचं असेल ना तुला? काय 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 चाललंय? इकडे द्या. अरे काय करताय तुम्ही दोघी? आज तुला मुलगा बघायला येणार आहे, खायला येणार नाहीये. जा तयार हो आधी, मी बघते सगळं. हो पण माझं 2च मिनिटाचं काम राहिलंय. मग 2च मिनिटं आम्ही पण करतो. अगं ते करतो ना आम्ही, तू जा. तुम्हाला खूप घाई झाली वाटतं मला या घरातनं बाहेर काढायची. नाही ग, तुला या सगळ्यातून सोडवण्याची घाई झाली. आणि हे बघ, छान तयार हो. आलेच. पापा, पाणी पाणी प्यायला आलो होतो मी. माधवा, मुलगी लग्न करून सासरी जायला निघेल ना, तेव्हा सगळ्यात आधी तूच रडशील. ईशा, ताई आहे ती तुझी, तोंड सांभाळून बोल. का? काय चुकीचं बोलले मी? आणि मुळात हा जो सगळा खर्च आहे ना, तो कंपनीच्या पैशातून होणार आहे. सगळ्यांना असं दाखवायचं की मी स्वतः सगळं करते आणि मग भार इतर सगळ्यांवर टाकायचा. हा डाव आहे हिचा. आणि हे असेच जर पैसे उधळत राहिलो ना, तर कंपनी झाली बंद असंच समजा. ईशा, बोलताना जर तारतम्य ठेवून बोला जा. कौशिकीने एकदा जबाबदारी घेतली की घेतली. खांडेकरांच्या स्टेटससाठी जीवाचं रान करते ती. आणि पैशातच म्हणशील ना, तुझ्या माहितीसाठी सांगतो, हा सगळा जो काही खर्च आहे ना, तिच्या पर्सनल अकाउंट मधनं करते ती. समजलं तुला? हे जे काय बोललीस त्यासाठी माफी माग तिची. मी हिला सॉरी बोलू? यू हॅव टू से सॉरी टू हर. मी माझ्या अनुभवावरून सांगतो बरं का केडी सर, हे लग्न बॉसच्या मर्जी विरुद्ध होतंय, जे चुकीचं आहे. मग आपण नवऱ्या मुलाला उचलूया. झाला नाहीये तो अजून नवरा. होणार आहे म्हणायचं होतं तिला. तेच झाला नाहीये अजून. होणाऱ्या मुलाला उचलून. पण होऊ शकतो ना, कारण बॉस कधी त्यांच्या घरच्या विरोधात जात नाही. बरोबर आहे. आणि त्यात जर तो चिकना निघाला, संपला विषय. बॉसला आवडला तर मग तो विषय संपला. असा कसा आवडणार? हे बघा, काहीही झालं ना तरी हे लग्न होणार नाहीये. तो फिर डिसाइड कर लो, शादीच्या कार्डचा वेट करायचा की नवऱ्या मुलाला उचलायचं.
उचलायचा